थोडं कापूर लावते बाजूला घ्या म्हणा. वर येणार तिकडे बाजूला घेऊन दोन लावा चालते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. शिवाजी महाराज की जय. आमदार झाल्याने कामाला सुरुवात झालेली आहे. विकास कामांचे उद्घाटन सुरू झाले. निश्चितपणे आमदार झाल्यानंतर दुसरा दिवस जो होता तो संविधान दिन होता. या संविधानालाच विनम्र अभिवादन करून काल परवा दिवशीपासून सुरुवात झाली आणि आज ह्या विकास कामाची उद्घाटनं होत आहेत. कारण याच्यामध्ये सातत्यानं लोकांना ज्या 5 वर्षामध्ये प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लावण्याचा प्रयत्न मी असेल, माझ्यावर सगळे सहकारी असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला होता. आणि यामध्येच इनकॅपमधून याला 2 कोटी आणि DPTC मधून 1,46 लाख रुपये आपण मंजूर करून हा रिंग रोडचा पहिला टप्पा आपण पूर्ण करतोय. निश्चितपणे अजून खूप पैसे लागणार आहेत. त्या संदर्भामध्ये एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर उरलेल्या विषयांसाठी आमचा प्रयत्न आहेच. बरेच पैसे मंजूर केलेले आहेत कारण आचारसंहितेमुळे आमचे बरेच प्रलंबित विषय थांबलेले होते. आज आम्हाला सगळेच त्याच्यानंतर या 8 दिवसामध्ये सगळ्या वर्क ऑर्डर होऊन आमचे प्रलंबित विषय आमचे सगळे मार्गी लागतील. आणि कोल्हापूरच्या उपनगरा असेल किंवा कोल्हापूर शहरासाठी असेल, आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब आहेत किंवा आदरणीय नाना कदम आहेत, धनंजय माडिक साहेब आहेत, आम्ही सर्वच मंडळी, आमचे सर्वच सहकारी म्हणजे मित्र पक्षातले सगळे कार्यकर्ते मिळून त्या कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा प्रयत्न असेल. बेसिक सुविधा हा आमचा अजेंडा आहेच आहे, पण त्याचबरोबर महत्त्वाचे विषय घेऊन आम्ही लोकांसमोर येतोय. आज मला खरोखरच आज उद्घाटन होतंय. अशीच विकास कामाची पर्व आमच्या या माध्यमातून आमच्याकडून सुरू राहतील. खरं तर राज्यात बहुमत आलेलं आहे महायुतीचं, तरी देखील सत्ता स्थापनेमध्ये एवढा विलंब का होतोय, नेमकं थोडं काय? नाही, याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सत्ता स्थापनेमध्ये विलंब नाहीये. आदरणीय माननीय माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे त्यांच्याकडे आता प्रभारी म्हणून आता मुख्यमंत्री आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. थोड्याशा या सगळे विषय वरिष्ठ लेवलला असतात, त्यामुळे राज्यामध्ये आम्हाला खात्री आहे की आम्ही या तिन्ही नेत्यांवर विश्वास ठेवून या जनतेने आम्हाला सगळ्यांना निवडून दिले आणि तिन्ही नेते मिळून योग्य तो निर्णय घेतात. त्यांचा आदेश पाळूनच आम्ही सगळे काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे तिन्ही नेते मग एकत्र राहून काम करणार आहेत. असं कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही आहेत. आदरणीय देवेंद्रजींनीही सांगितलंय, अजितदादांनीही बोललेले आहेत आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, काळजीभाऊ मुख्यमंत्री महोदय त्यांनीही हे सांगितलंय. त्यामुळे मला खात्री आहे की कुणीही किंतूपर्यंत आणू नका, कारण सरकार लवकरात लवकर स्थापन होऊन कोल्हापूर तर आहेच, पण महाराष्ट्राचा विकासासाठी आम्ही त्यांच्याबरोबर साथ देऊन आम्ही सक्षमपणे त्यांच्यावर उभे आहोत. या संदर्भामध्ये हा अखंड रोड आहे, त्याच्या संदर्भात बोर्डवरती लिहिलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं 2 किलोमीटरच्या दरम्यान, कारण 4.5 किलोमीटरचा पॅच आहे, 2 ते 2 किलोमीटर ते 3.5 किलोमीटरच्या दरम्यान हा रस्ता होणार आहे. उरलेले पण कामाच्या संदर्भामध्ये आम्ही त्याला प्रोसेस केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला पॅचवर केले जातील, त्याचा बेस पक्का केला जाईल आणि पूर्ण रस्ता करून घेण्याचा निर्णय आहे. आणि या संदर्भामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने काल परवाच्या बैठकीत आम्ही जवळजवळ 50 कोटी रुपयाची मागणी या शहरातल्या इतर रस्त्यांसाठी सुद्धा मागणी केलेली आहे. लवकरात लवकर हे सगळे पैसे आणून कोल्हापूर शहरातले रस्ते व्यवस्थित करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. पूर्वी बाहेर पडल्याचं सांगितलं. यानंतर आता भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे, कोणाकोणाची नावं सध्या चर्चेत आहेत? याच्यामध्ये आदरणीय सगळ्यांनीच 132 जे आम्ही आहेत आणि इतर 5 अपक्ष आमदारांनी जे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, पण सगळ्यांच्या मनामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री व्हावेत ही भूमिका आमच्या सगळ्या नेत्यांच्या मंडळांच्या मतामध्ये आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की वरिष्ठ किंवा ज्येष्ठ दिल्ली असेल, केंद्रातले जे प्रमुख मंडळी आहेत आणि राज्यातले जे प्रमुख आहेत, हे आदरणीय देवेंद्रजींना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी जी मागणी केली त्याला सहमती देतील. जिल्ह्यातल्या 10 आमदारांची बैठक जी आहे ती पार पडली परवा दिवशी मुंबईमध्ये. एकंदरीत जिल्ह्यामध्ये किती पालकमंत्री मंत्रीपद जाऊ शकतं आणि किती मंत्रीपद येऊ शकतात, काय चर्चा झाली का? नाही, या संदर्भात चर्चेत आहे का? नाही, या संदर्भात काहीही नाही. जे आम्हाला आमचे नेते, तिन्ही नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि आदरणीय
अजितदादा हे जे निर्णय देतील ते सगळे आम्ही 10 आमदार समजून घेऊन एकमेकाला साथ देऊन कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक राहून काम करणार आहोत. त्यामुळे असं कोणी खेळमध्ये नाही आहे की मुख्य म्हणजे मंत्रीपद पाहिजे किंवा पालकमंत्रीपद पाहिजे, अशा कुठल्याही गोष्टी आमच्या समोर चर्चेत विषय नाही. पण जिल्ह्यात मंत्रीपद येण्यासाठी आग्रह आहात का? किती मंत्रीपद? नाही, याच्या संदर्भात काहीही मागणी आम्ही केलेली नाही आहे, कारण आम्हाला तिन्ही नेतृत्वावर विश्वास आहे. भले ते तिन्ही नेतृत्व जरी एकत्र मंत्री म्हणून राहिले आणि आम्हाला जरी कोल्हापूरसाठी आम्ही सगळे 10च्या 10 आमदार आम्ही सगळे एकत्र मिळून काम करणार आहोत.